करायचे स्कोर आपण टॅली करा. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दातिलीचे हरिचंद्र म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती या हरिचंद्र म्हात्रे साहेब अतिथी देव भाऊ. आपण पाहिलं तर भरपूर पाहुणे या स्पर्धेला लाभलेत आम्हाला आमदार चषकासाठी. हे प्रेम आहे मोतीराम दळवी साहेबांचं. सोम दळवी सुद्धा हे प्रेम आपण पाहतोय मोतीराम दळवी साहेबांचं. सोम दळवी सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यानंतर मगाशीच मी उल्लेख केला मोतीराम दळवी यांच्या दोन कन्या सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती बेतवडीचे दीपक भोईर उपस्थित आहेत. त्यांना विनंती या आपलाही सत्कार केला जाईल. मॅच लगेच सुरू करायचे कारण की यानंतर अजूनही फायनलची मॅच आहे. आगासन संघ अंतिम फेरीमध्ये. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत ग्रामीण संघटनेचे खजिनदार विशाल म्हात्रे उपस्थित आहेत. विशाल म्हात्रे याचा आपलाही सन्मान केला जाईल. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथे. त्यानंतर दिवागावचे कैलास भगत यांना विनंती या आपलाही सत्कार होईल. दिवागावचे कैलास भगत आपण याचे आमचाही आपलाही सत्कार इथे केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मोतीराम दळवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कैलास भगत यांचा सत्कार करायचा आहे. तर माणिक भगत साहेब आपण पाहतोय मुंब्रा गावचे त्यांचं इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर सुरेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचंही सन्मान इथे केलं जाईल. अरविंद भगत यांना विनंती आपण या. अरविंद भगत साहेब आपलाही सत्कार इथे केला जाईल. मॅच सुरू करायची फक्त स्कोररला विनंती असेल आपण लक्ष द्यायचे. तर नरेश भगत साहेबांना विनंती करतो की आपण या. नरेश पाटील साहेबांचं आगमन झालं. आपण पाहिलं तर दिवा प्रीमियर लीग मध्ये नक्कीच सातत्याने आमच्या बरोबर ते होते 2 दिवस. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. तर भगत साहेबांचं इथे आगमन होतोय. आमचे माणिक भगत साहेबांचं आगमन झाले जे मुंबईवरनं खास या स्पर्धेसाठी आपली उपस्थित लाभले. तर सेमीफायनलची मॅच सुद्धा सुरू झाली आहे. आकाश वारेकरचं पहिलं षटक आपण पाहतोय. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय तेजस मोरेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि इथे मात्र रोशन कडनं झाली चूक. रोशन भोगतच्या हातात झेल सुटलाय. राजेश पाटील साहेबांनी विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. आणि बुटागाव संघाचा आपण विचार केला तर बुटागाव संघाचं मी यासाठी कौतुक करेल की सलग ते 4था सामना खेळत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचं होतं मात्र आता मात्र अश्विन कोणती चूक करत नाहीये आणि तेजस मोरेला इथे मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. करतायत हे एक
आजच्या दिवसात इतिहास आहे. पहिले सामने 3 सामने त्यांनी प्रथम फलंदाजी करताना जिंकलेत. ओमसाई आगासन संघ तुम्ही पाहतायत राहुल पाटील चषक मध्ये सुद्धा अंतिम 16 खेळतायत काकडवालच्या विरुद्ध. इथे आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये आणि विराटच्या बॅट मधून हा धमाका लॉंग ऑफच्या वरून षटकार. साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दिवा संघाच्या गोलंदाजांसाठी. कारण ही सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहतायत. अगस्त संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. हा चेंडू तुम्ही पाहतायत ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट सेकून करतायत. 18 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. मला आठवते घेसरची जी स्पर्धा 2 वर्षापूर्वी मी कव्हर केली होती 3 वर्षापूर्वी त्या स्पर्धेत जवळजवळ निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ सलग 6 सामने खेळला होता. मोठागाव संघ सुद्धा सलग 4 सामने खेळले 5 सामने खेळला होता वाकलन संघ. तीच परिस्थिती आपण मोठागाव संघाची पाहतोय. हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय वेगवान चेंडू आणि पहिलं षटक इथे समाप्त झालंय. आणि या षटकात धावा आपण पाहिल्या तर 18 धावा धापलकरती लागले. एक चांगली दमदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते सेमीफायनलच्या मॅच मध्ये. अगस्त संघ ऑलरेडी फायनल मध्ये तुम्ही पाहतायत. किंग ट्रॉफी मध्ये सुद्धा फायनल मध्ये होता. राहुल पाटील चषक मध्ये फायनल मध्ये, खाडी चषक मध्ये फायनल मध्ये आणि या स्पर्धेत सुद्धा फायनल मध्ये तुम्हाला ओमसाई आगासन पाहायला मिळतोय. थोडंसं फास्ट घ्या. दिवा संघ अजूनही फायनल आहे. म्हणजे आपल्या विभागातील 3 मोठ्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या. खाडी चषक, किंग ट्रॉफी आणि आमदार चषक. तिन्ही स्पर्धेच्या अंतिम फेरी खेळण्याचं मान मात्र ओमसाई आगासन संघाला मिळालंय. कारण ती केलेली त्यांची मेहनत आणि मेहनत त्यांच्या उपयोगी आली. मात्र गौरव वारेकर हॅट्रिकसाठी 1000 रुपये असतील. विकी पाटील म्हाटाडी यांच्याकडनं गौरव वारेकरसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. आणि काल गौरवने या स्पर्धेत हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली होती. पहिल्या षटकात मात्र इथे 18 धावा आल्या आहेत. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिंगून करतायत. 19 धावा झाल्यात. मोठागाव संघ आपण पाहिलं तर बाबूशा सलग चौथ्यांदा प्रथम फलंदाजी करतोय आणि 3 सामने ऑलरेडी त्यांनी जिंकलेत. असं वाटलं होतं दिवा संघ नाणेफेकी जिंकून निर्णय काय घेतील हा प्रश्न त्यांच्या समोर होता. कारण तिन्ही मॅच मध्ये जलपेश आपण पाहिलं तर टॉस गमावला मात्र मॅच जिंकले त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो टॉस जितका महत्वाचा नाही तितका तुमचा खेळ महत्वाचा आहे. हा चेंडू टॅप केला अंडरम बॉक्स मधला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. वीस धावा झाल्यात. हा चेंडू पाहावा लागेल. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. दहिसर संघाने आपण पाहिलं तर एकाच इनिंग मध्ये 10 चेंडू वाईट फेकले होते. इथेच आतापर्यंत चित्र तुम्ही पाहतात. आतापर्यंत वाईट आपण पाहिलं तर 4 वाईट झालेत. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 7 चेंडू मध्ये 4 वाईट झालेत. दहिसर संघाने 10 चेंडू वाईट फेकले होते मोठागाव संघाच्या विरुद्ध. म्हणजे मोठागाव संघाच्या फलंदाजीचं किती दहशत आहे. त्यामुळे गोलंदाजावरती तुम्हाला दबाव पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र यष्टीरक्षक संकेत थोडीशी घाई करतायत आणि महेश मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. धावसंख्या 22 तुम्ही पाहतायत. आजचा दिवस मोठागाव संघाने खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. 22 धावा तुम्ही धावपलकवरती पाहतायत. मोठागाव संघ आपण पाहिले पहिल्या मॅच मध्ये 76, दुसऱ्या मॅच मध्ये 52, तिसऱ्या मॅच मध्ये 65. आणि बघायचं तर या मॅच मध्ये जलपेशचा काय प्रयत्न असेल. 50+ नक्कीच प्लॅनिंग असेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर किती बाहेर निघाला. 4 विकेट हॅट्रिक तुम्ही या स्पर्धेत पाहिलेत. विराज मुंडेच्या नावावरती पहिली हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक गौरव वारेकर, तिसरी हॅट्रिक आपण पाहिलं तर हर्षद तांडेल आणि चौथी हॅट्रिक आपण पाहिली तर विलासच्या नावावरती गौरव गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत महेशच्या बॅट मधून तर फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक होते मात्र ते बनले प्रेक्षक. हा षटकार
28 धावा झाल्या. धावांची गती चांगली आहे. मोठागाव संघ आज खूप चांगली धावांची गती त्यांनी राखली आहे पहिल्या मॅच पासून. आणि मोठागाव संघाने जर आमदार चषक जिंकला ते नक्कीच एक सरप्राईज पार्टी असेल मोठागावचे दत्ता भोईर यांच्याकडनं. कारण दत्ता भोईर यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय धावे त्या अनिकेत पाटील किती वेगाने आलेत, मात्र झेल झालाय ड्रॉप. कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच ठरली असते की आतापर्यंत या स्पर्धेत अनिकेतने एक चांगला झेल जरूर टिपलाय. मात्र हा झेल पकडला असतं तर अजून त्याचं कौतुक झालं असतं. शुभम बेडेकर सुद्धा मला वाटतं आता फायनलमध्ये इनॅक्शन मध्ये दिसतील. कारण खेळाडू आता कमी आहेत. 2 फायनल म्हटल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळेल. कारण एक फायनल ऑलरेडी तिकडे चालू झाली आहे, इथे थोडा टाइम लागेल. हा चेंडू खेळायचा होता आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेटला, मात्र चेंडू जातोय पॉइंटला आणि महेशला मात्र इथे मैदान सोडावं लागेल. राजेश नाईक आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. राजेश नाईक साहेब आणि संदीप नाईक यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप नाईक यांच्याकडनं आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचे चषक सुद्धा उपलब्ध झाले, तर या संदीप नाईक आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटकात 30 धावा कुठल्या आहेत. पहिल्या षटकात 18, या षटकात 12. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सिटी 100 बाईक पाहतोय. खाडी चषक तुम्ही मध्ये पाहिलं असेल करण बेडेकर आणि विराज मुंडेला. आणि आज बघायचंय पुन्हा बाईक कुठे जाणार हा प्रश्न नक्कीच आहे. मात्र ज्या संघाला ही बाईक मिळेल त्या संघाचे नक्कीच अशा नियमानुसार आपण पाहिलं तर 15,000 रुपये कट केले जातील. दिलीप गायकर साहेबांचं आगमन झालंय, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आमदार चषक मध्ये. संजय नाईक साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि जलपेश मिस्टर जीटीसी च्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. छत्तीस धावा धाबलकरती लागलेत. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जलपेशच्या बॅटमधून षटकार आलाय. खरं निलेश मात्रेच्या अनुपस्थितीत जलपेश आपण पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी करतोय. गणेश भोईर आपण पाहिलं तर थोडेसे क्रिकेटवरून दूर झालेत. दत्ता भोईर खेळत नाही. बरेचसे खेळाडूंनी थोडंसं माघार घेतलं. हेमंत भोईर असतील. मात्र इथे कोणत्या नवीन खेळाडूंना घेऊन जलपेशचा मात्र खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन. कारण षटकार आला होता त्यानंतर थोडीशी घाई दाखवली ते जलपेशने आणि जलपेशला मात्र इथे मैदान सोडावं लागेल. तर प्रभाकर मुंडे साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर एक षटकार बाबूशी आला होता. जलपेशने थोडीशी घाई दाखवली कारण ही मॅच 4 ओव्हरची, इथून 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकानंतर. त्यामुळे थोडीशी घाई दाखवली मी म्हणेल. कारण की जलपेशला चांगलं ठाऊक आहे 50+ धावा आपण केल्या तर आपली गोलंदाजी या खेळपट्टीवर चालते. या खेळपट्टीवर आपण धावांचा बचाव करतो. त्यामुळे ही घाई थोडीशी नक्कीच बोलावी लागेल कारण की थोडीशी घाई दाखवली जलपेशने. आणि कौतुक मी करले यासाठी प्रितेशचं, ज्याला यश मिळाले. दिवा संघ आपण पाहिला आई एकविरा चषक मध्ये सुद्धा उपविजेता संघ ठरला, हे विसरून चालणार नाहीये. आताच काही दिवसांपूर्वी हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. प्रितेश झेलकाले आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिले. षटकाराचं उत्तर दिलं जलपेशला आणि आता मात्र विरनाथलाही मैदान सोडावं लागेल. व्यासपीठावरती हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आपण पाहतोय. आणि बघायचं या स्पर्धेतील 5वी हॅट्रिक पूर्ण करेल का. विलासच्या नावावरती सुद्धा हॅट्रिक पाहिली आपण या स्पर्धेमध्ये. मोठागाव संघाच्या विराज मुंडेच्या नावावरती हॅट्रिक आहे. हर्षद तांडेलच्या नावावरती हॅट्रिक आणि गौरव वारेकरच्या नावावरती हॅट्रिक. आणि प्रितेशचं नाव त्या लाईनमध्ये येईल का, त्या रांगेत येईल का. कारण 4 विकेट हॅट्रिक झाले आहेत आमदार चषकमध्ये. एकही अर्धशतक आमदार चषकमध्ये झालं नाही. एकमेव मेडल षटक झालंय ते विलासच्या माध्यमातून. कारण किंग ट्रॉफीमध्ये एकमेव मेडल षटक फेकलं होतं केजू मुंडेने. हा चेंडू तुम्ही पाहतायत हॅट्रिक चेंडू होता, मात्र ब्लॉक लाईनचा चेंडू होता. त्यामुळे फलंदाजाला किरणला पूर्णपणे शांत ठेवलंय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 36. पहिल्या चेंडू ती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडू विकेट आणि चौथा चेंडू डॉट.
हा चेंडू तुम्ही पाहतायत, किरण फक्त चेंडूकडे पाहत राहिले आणि पंच सांगताय चेंडूची पिचिंग काय होती, चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय हे पंचांनी बरोबर पाहिलं आणि त्यामुळे या डॉट चेंडूची समाप्ती होईल. काय कमबॅक केलंय प्रितेशने, पहिल्या चेंडूची षटकार आणि त्यानंतर 4 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक धाव जरूर इथे मिळेल, मात्र या षटकात फक्त 7 धावा दिल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका अखेर मोठा गाव संघाची धावसंख्या 37. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूती षटकार लागला होता प्रितेशला, मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक. त्यानंतर जल्पेशची विकेट घेतली, त्यानंतर विनाची विकेट आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल. साठी संघर्ष जरूर करावा लागेल. 2 षटकात मोठा संघाच्या धावा होत्या 30 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 7 धावा झाल्या सदी आणि शेवटचे षटक होते गोलंदाज अनिकेत पाटील. इथे अजूनही मेगा फायनलची मॅच बॅलन्स आहे. हा चेंडू तुम्हाला पाहावा लागणार आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा होते. 38 धावा तापलकवती लागलेत. राहुलभाई पाटील चषकमध्ये नक्कीच सागासन संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पण इथेच सेमीफायनल चालू आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा जेणेकरून आपल्याही आमदार चषकची फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळेल या मॅच नंतर. हा चेंडू तुम्ही पाहतायत फुल टॉस. किरण पाटीलला तुम्ही असा चेंडू दिला तर त्याच्यावरती षटकाराचीच मोर लागेल. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. तर गणेश दळवी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. चेंडूची मागणी केली आहे, आयोजकांना विनंती असेल चेंडू जुना द्या लवकर, कारण आपल्याला वेळ कमी आहे. 44 धावा झाल्यात. किरण पाटीलच्या मनामध्ये सुद्धा ही चलबल सुरू असेल की आपण 50+ धावा केल्यात, आपण 3 मॅच जिंकलेत. त्यामुळे हा त्याचा प्रयत्न असेल की 50+ धावा करायच्या जेणेकरून आपण अंतिम फेरी गाठू. भरपूर आपण पाहिलं तर संघर्ष केलाय 2021 मध्ये. ज्या खेळासाठी जाणला जायचा मोठा गाव संघ ते 2013 2014 तुम्ही आठवा बेतोड्याचे एसके ट्रॉफी सलग 3 वर्ष जिंकणारा संघ मोठागाव संघ आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2 वेळा जिंकली आहे. त्यानंतर या 2 वर्षामध्ये थोडासा फॉर्म आपण पाहिलं तर फारसा टिकू शकले नाही. मध्ये इथे फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न जलपेश भोईर आणि कंपनीच्या माध्यमातून झाला की महेश सारखा अनुभवी खेळाडू आहे, जलपेश आहेत, किरण आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ, चेंडू आपण लवकर द्या जरा, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. 44 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किरणचा प्रयत्न जरूर असेल 50+ धावा इथे करायच्या, हेच त्याच्या मनामध्ये चाललंय. मयूर भोईर सुद्धा त्याला हेच सांगत असतील की आपल्याला 50+ धावा करायच्या आहेत, कारण की इथून 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तर आपल्या धावा होतील 54 आणि 55 धावांमध्ये आपण फाईट करू शकतो. हेच मयूरने त्याच्याशी बातचीत थोडीशी केली आहे. अनिकेत राईट राऊंड द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय ऑफस्टमच्या भरपूर बाहेर शफल झाले, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक म्हणता लागेल कारण क्षेत्ररक्षक जज करतायत तिथे. सुरत चौथेत आणि फलंदाज किरण पाटील बॅक टू द पॅव्हलियन. फोर्ट कडनं हा चेंडू तुम्ही पाहतायत अनिकेत. कारण श्रद्धांजली चषक स्पर्धा तुम्ही पाहिली जुळी डोंबिवलीच्या मैदानामध्ये पहिलं मेडल षटक फेकणारा गोलंदाज अनिकेत पाटील दिवा संघाचा. या स्पर्धेत विलासने मेडल षटक फेकले.
44 धावा आपण पाहतोय आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगलं कमबॅक केलं इथे. मयूर एक्झॅक्टली काय करत होते, प्रत्येक चेंडू ऑन साईडला खेळतात मयूर. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही फटकेबाजी करू शकता, त्यासाठी तुमच्याकडे टेम्परामेंट असणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय हवेत आहे आणि खूप चांगला झेल टिपला तिथे शॉर्ट थर्ड मॅनला. फलंदाज नितीन म्हात्रेची खेळ इथे होईल समाप्त. त्यांच्या स्मरणार्थ गणेश मंगळदवे यांच्याकडे हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आतापर्यंत आपण पाहिलं 2 खेळाडूंनी पारितोषिक पटकावले. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकात चांगलं कमबॅक केलंय, धावा झाले त्या 44 धावा बघा. 50+ धावांचा मानस मात्र कुठेतरी इथे थांबलाय. आता सेकंडला फलंदाज अनिकेत. इथून अनिकेतने एक षटका ठोकला अनिकेतच्या विरुद्ध तर 50 धावा होऊ शकतात. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. अनिकेत पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, मात्र त्यानंतर एकही धाव त्याने दिली नाही. चला लगेच बाहेर या. दिवा संघाने मुळगाव संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. 45 धावांचं लक्ष्य. मुळगाव संघाला 44 धावांवरती रोखले. आपण पाहिलं गडी बाद झाले ते. मोतीराम दळवी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मुंबईचे आमचे आता ज्यांचं आगमन झालं आमचे मान्यवर माणिक भगत साहेब यांचा इथे सत्कार करायचे. तर माणिक भगत साहेबांना विनंती या आपला इथे सत्कार केला जाईल. तर 44 धावांमध्ये रोखले मुळगाव संघाला 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि 45 धावांचं लक्ष ते दिवा संघासमोर. जल्पेशने खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला, मात्र या मॅच मध्ये त्याला अपयश जरूर आलं. तरी एक षटकार आल्यानंतर थोडीशी त्याने घाई दाखवली. तर माणिक भगत साहेबांनी विनंती करतो की या आपला इथे सत्कार नक्कीच केला जाईल. मुंबऱ्यावरनं इथे उपस्थित झाले साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. किरण दळवी सुद्धा उपस्थित आहेत. विकी पाटीलचे आगमन झाले. भगवान पाटील साहेबांचे मी आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून माटाडीचे ज्यांनी क्रीडांगण आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती राजेश नाईक उपस्थित आहेत दातिलीचे, त्यांचाही सत्कार होईल. राजेश नाईक साहेबांनी विनंती या आपले सत्कार होईल मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. राजेश नाईक दातिवली यांचा सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेत आम्हाला द्वितीय क्रमांकाचं चषक ज्यांनी उपलब्ध करून दिले ते दातिवलीचे संदीप नाईक. संदीप नाईक साहेबांना विनंती करतो या आपल्या माध्यमातून आम्हाला खरंच मी तुमचं कौतुक करेन. तुमच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं चषक उपलब्ध झाले आणि आपला सन्मान इथे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मोतीराम दळवी यांच्या माध्यमातून केला जाईल. बाबूशा आपण पाहतोय भरपूर संख्येने मान्यवर पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दातिवलीचे गणेश दळवी आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत, त्यांना विनंती या आपलाही सत्कार होईल. दातिवलीचे गणेश दळवी माजी खेळाडू भावेश दळवी यांचे बाबा नक्कीच गणेश दळवी यांचे सत्कार केला जाईल. लक्ष आपण पाहिलं तर 45 धावांचा आणि लक्षाचा पाठला कशा प्रकारे करेल तो दिवा संघ या ऐकण्यात जाणार आहोत आपण दुसऱ्या सत्रामध्ये बाबूशा यांच्याकडे. हेलो हेलो। तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। तहे दिल से स्वागत है नितिन सर। देखिए अभी तक हम कहेंगे सम्मान सम्मान, सुबह से हम देख सकते हैं। तर भीमराव खंडागळे यांना विनंती करतो की या आपलाही सत्कार होईल. हॅलो, भीमराव खंडागळे साहेबांना विनंती या आपलाही सत्कार इथे केला जाईल मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. काही सन्मान नक्कीच कोणाचा चुकून राहिला असेल तर क्षमा असावी. सर्व मान्यवरांचा सत्कार इथे केला जातो आमच्या व्यासपीठावरती. हॅट्रिकसाठी नक्कीच 3000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही पाहतात या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळतोय. गणेश दळवी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वर्गवासी सुनील
मंगळ दळवी यांच्या स्मरणार्थ गणेश दळवी यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ओ टू बाबूशाह. धन्यवाद है. बात करेंगे नितिन सर. कहते ना खेल जिंदगी का हो या क्रिकेट का, लेकिन अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला हो टक्कर का. और देखते हैं यहाँ पर अभी तक देखिए दीवार टीम ने यहाँ पर भला टॉस जीते लेकिन निर्णय लेते यहाँ पर फील्डिंग लेग से काफी रन बहाने के साथ. अरे ये चलिए जल पेश नहीं आज मैदान के अंदर जल जला जल जला जल जला. भी मुश्किल आए कभी उदास मत होना. कहते हैं ठोकर ही अक्सर इंसान को चलना सिखा देता है. यहाँ पर जलपेश की बात करेंगे तो यहाँ पर देखिए यहाँ पर विकेट लेते हुए पहला रन से 1 रन अकाउंट्स खुला. और मोतीराम दलवी साहब के ऊपर देखिए कितनी बड़ी प्रेम यहाँ पर है, कितनी मेहमान सुबह से हम देख सकते हैं. मोतीराम दलवी साहब अगले साल एक कंटेनर सम्मान चिन्ह लेकर आना पड़ेगा आपको. एक कंटेनर ला के आना पड़ेगा निश्चित रूप से. कितने प्रेम है देखिए. और ये चलिए भाई इस बार कितना प्यार के जवाब प्यार से देंगे और ईंट के जवाब पत्थर से देते हुए 4 रन. गुपचुप गुपचुप गुपचुप. ये दीवार टीम तो गुपचुप लगाएंगे भाई चौके छक्के. चल पे से देखते हैं फिर से हैं तैयार. एक बड़ी एक अच्छी टूर्नामेंट देखिए जितनी भी जिक्र करेंगे उतना ही कम है. ओहो हो ये चलिए अपर कट्स खेलना चाहते थे. बल्ले का ऊपरी हिस्सा यहाँ पर नजदीकी मामला बाल बाल बचे. अंपायर के ऊपर भी हमला हो रहा था. सुभाष पाटिल सर देखिए इतना डरते हैं. आगे तुम्हारा 3 विकेट है भाई. कोई बात नहीं कि अच्छे अंपायर है निश्चित रूप से सबके दिलों में राज कर रहे हैं अंपायरिंग से. और तौफीक सर का भी मैं तारीफ करना चाहूँगा बेहतर अंपायरिंग. और मोतीराम दलवी साहब देखिए कितने बड़े दिल के इंसान हैं. मैं हमेशा कहता हूँ हर जंगल में चंदन नहीं होता है. तो हर शहर में मोतीराम दलवी साहब देखिए किस तरह के हम सुबह से आज देख सकते हैं लगातार 3 दिन से जिस तरह के मेहमानों का आना. ऐसा नहीं कि महाराष्ट्र के हर विभाग से देखिए मेहमान आते हुए. और ये बड़ा दिल है. कहते ना दोस्ती रिश्ता वादा. ये कोई क्रिकेट या फुटबॉल का खेलने ओवर की समाप्ति. और टीम का स्कोर बात करेंगे 6 रन बनाए हैं. और यहाँ से दीवार टीम अगर आपको 45 रन तक पहुँचना है ना इतना ऊट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा. अगर आपको 45 तक पहुँचना है ना चलिए ऊंट से दोस्ती करनी तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा. चंदन जी देखिए भी हमारे साथ में निश्चित रूप से. प्रभाकर दलवी साहब देखिए उनके बंधु मोतीराम दलवी साहब के उनके 2 लाडली बेटी भी हैं. उनके छोटे यहाँ पर सुपुत्र वादन करेंगे सोहम. निश्चित रूप से उनका भी तहे दिल से तारीफ करना चाहूँगा. यहाँ पर देखिए अच्छी फैमिली के साथ और उसके साथ साथ पूरी ग्रामस्थ मंडल देखिए अच्छा सपोर्ट है. और ये चलिए भाई रिवर्स शॉट. कह देना जमाना डालडा घी का है. असली नहीं तो कभी कभी नकली भी खूब चलता है. भाई माय नेम इज लखन नहीं यहाँ पर संकेत. क्या डबल यहाँ पर चौका आता हुआ. पहला देखिए चौके दागे फिर सिंगल फिर चौका. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार तैयार से. ओहो ये चलिए सम्मान दिया. ये अच्छी पहचान है. बड़े खिलाड़ी का हमेशा बड़ा सोच होता रहता है लेकिन संतुष्ट नहीं. रोशन जी नायक देखिए यहाँ पर से आकाश तारे करके बड़े फैन हैं. तहे दिल से उनका भी स्वागत है. लेकिन कितने भी फैन हो जाओ भाई के नीचे विश्वजीत ठाकुर अभिजीत ठाकुर साथ ही में 10 दिन पहले इन्हें जाना होगा वहाँ पर. बड़े अच्छे फैन. और विराट कोहली बात करेंगे उनके ऊपर कोई उंगली नहीं उठा सकता है. ये चलिए गेंद को खोद कर निकालना कितना मुश्किल हो रहा है. सिंगल तो लेंगे आसानी के साथ और दूसरे के लिए जाना चाहेंगे. और देखते देखते यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल करते हुए
बल्लेबाज के पास उतना वक्त था, एक कप चाय लेने के साथ दूसरा रन ले सकते थे, लेकिन आजकल कंपनी वाले देखिए चाय का कप इतना छोटा निकाले हैं, ऐसा लगता है पोलियो की ड्रॉप पिला रहे हैं। मैं एक एक दिन में 3-3 कप पी जाता हूं, इतनी छोटा कप आया है। तो चलेंगे, कोई बात नहीं, महंगाई के जमाना है, लेकिन चलेंगे इस मुकाबला की तरफ। और ये चलिए, गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला, कहीं धोनी हो गई अनहोनी। क्योंकि जुल्फी देखिए, MS धोनी वीरनाथ है, लेकिन चाहते थे कुछ होनी करना, लेकिन हो गई अनहोनी। लेकिन देखते हैं कितनी भाग्य का साथ रहता है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 15 रन। नीलेश दादा, मैं तो याद करूंगा हमेशा, JB मोटा गांव टीम मैदान के ऊपर होगा। और अभी देखिए हम पर बात करेंगे, 14 गेंद बचा है, लेकिन जीत की बात करेंगे तो यहां से 30 रनों की जरूरत है। 14 गेंद देखिए, अभी भी यहां पर 30 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, और इस बार हुक किया गेंद को, पावरफुल देखिए, AK-47 6 रन। और चलिए यहां पर छक्के के साथ स्कोर देखिए जाकर पहुंच गया 21 रन। कहते ना, बस में धक्का खाना, क्रिकेट में छक्का खाना, एक बराबरी के जैसे, वो भी सेमीफाइनल मुकाबला में। और कहते ना, दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार उठाना जरूरी है, AK-47। लेकिन देखते हैं अभी भी उनके पास कितनी गोली है। कहते ना, ब्राह्मण की बोली AK-47 की गोली काफी पावरफुल होती है। लेकिन इस ओवर की यहां से आखिरी गेंद, और स्ट्राइक पर बल्लेबाज है अश्विन। और देखिए यहाँ पर थोड़ी सी बस सिंगल आता हुआ, कोई बात नहीं। और ये चलिए, हल्की सी खराब फील्डिंग और सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिया। भाई फील्डिंग मजबूत करना होगा, नहीं तो कहते ना, शेर को लगी फांसी तो गिदड़ बन गया राजा। अगर ऐसा गेंद छोटा तो फिर खूब बजेगा बैंड बाजा। क्योंकि हम मैदान के अंदर है संकित अश्विन की जोड़ी। 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 23 रन। और अभी देखिए बचा है 12 गेंद, और 12 गेंद के ऊपर जीत और हार की बात करेंगे ना, जिक्र करेंगे ना। 12 गेंद 22 की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे, औसत की 11 के औसत से रन बनाओ। चलिए स्पीड अप कीजिए मुकाबला। जलपे जी, फील्ड जल्दी खोल दीजिए। अंपायर आपसे भी गुजारिश करेंगे, थोड़ा सा पर सलाह मशुरा दीजिए। इसके बाद फाइनल मुकाबला खेला जाएगा। देखिए हमारे मेहमान जो यहाँ पर तशरीफ रखे हैं, आज देखिए इंसान के पास वक्त काफ़ी कम रहता है, एक एक मिनट से एक एक समय बड़े महत्वपूर्ण रहता है। लेकिन उस समय को छोड़कर यहाँ पर मोतीराम दलवी साहब देखिए, जिनके प्यार की खातिर यहाँ पर तशरीफ रखे। मैं हमेशा कहता हूँ, दोस्ती रिश्ता वादा, ये कोई क्रिकेट या फुटबॉल के खेल नहीं, जिंदगी के खेल है। और मेहमान देखिए, आज नहीं, हम लगातार 3 दिन से इस टूर्नामेंट में देख रहे हैं, लेकिन आज सुबह से देख रहे हैं। देखिए गेंदबाजी के लिए तैयार विलास। देखिए बात करेंगे ना, आज के दिन के ऊपर मैडन ओवर 4 विकेट डाले हैं, लेकिन क्या वही कहानी दोहराएंगे इस मैदान के ऊपर? नहीं नहीं भाई, इतनी आसान से दीवार टीम नहीं सुनेंगे। ये तो बता रहे हैं, हम कौरवे लड़वे मैच जितवे। ये टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 27 देखिए 27 रन। चले गेंद पहुंचाइए। गेंद कहाँ पहुंचा है? कहते नगर शमशान में। चलिए कमेटी मेंबर, थोड़ा सा वहां पे आपको जाना होगा। और गेंद देखिए बहुत, नितिन सर, लंबा गया था। कहते ना, अगर शमशान पर ओड़ा पाव की दुकान हो तो फिर खरीदने वाला कहाँ से आएगा? गेंद ऐसा जगह पहुंचा जहां दर्शक नहीं है, काफी लंबा गया है गेंद से, लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट में होता रहता है। लेकिन दर्शकों की तादाद देखिए, आज के दिन के ऊपर देखिए 2 जगह डबल फाइनल से मुकाबला खेला जा रहा है, फिर भी दर्शकों का तादाद बता रहा है। ये टेनिस क्रिकेट से। और ये चले इस बार खूबसूरत कलाई के सारे मोड़ दिया यहाँ पर। ये देखिए, ये खिलाड़ी चालाकी दिखाते हुए, इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा। और देखिए मैदान के अंदर भागकर कितना रन चुरा लिए यहाँ से, 3 रन। देखिए डगआउट कितना खुश है। चलिए इसी बीच बात करेंगे सोपान यादव साहब, देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, तेजी से उनका भी स्वागत है। नितिन सर देखिए, कहीं सारे मेहमान से आना जाना देखिए उनका लगा है निश्चित रूप से। सोपान यादव साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, तेजी से स्वागत है। और शाम के समय अगर ऐसे मेहमान घर पे आ जाए तो फिर सोने पे सुहागा।
खूबसूरत मंच की और भी बढ़ जाती है। मैं इसलिए तो कहा मोतीराम दलबी साहब अगले साल एक कंटेनर मंगाना सम्मान चिन्ह, क्योंकि हालत अगर इस साल ऐसा है कोरोना वायरस होने के कारण कुछ लोगों को अभी भी डर है। ओहो, उड़ाया गेंद को, लेकिन हवा में है गेंद, फील्डर हैं और बन गए। धोनी देखिए हर जगह कर देते हैं धोनी। पंद्रह की जरूरत है। मैं कहूंगा दीवा टीम अभी भी ऐसी स्थिति में है, लेकिन जलपीस की देखिए यहाँ पर दिमाग पैंतरा चलता हुआ। और वीरनाथ की बात करेंगे, अच्छे क्रिकेटर्स हैं, निश्चित रूप से चेहरे पे मुस्कान रहता है। देखिए जुल्फे में धोनी के जैसे, लेकिन काम भी देखिए उसी तरह करते इस बार। और ये चलिए भाई, गेंद इस बार निकला है, फील्डर कहाँ गया है फील्डर भाई? चलिए कोई बात नहीं। देखिए आज बात करेंगे, एक छोटा सा गली भी नहीं मिलता है क्रिकेट खेलने के लिए, जमीन की इतना अहमियत हो चुका है। लेकिन अच्छी बात है यहाँ पर इतना बड़ा आपको जगह मिला है खेलने के लिए। भले थोड़ी सी आउटफील्ड्स खराब है, लेकिन विकेट देखिए कितना बेहतर है। आने वाला वक्त के लिए मैं कहूँगा मैदान काफ़ी अहमियत रखेगा एक क्रिकेट को जिंदा रखने के लिए। लेकिन अगर साथ रहे तो ऐसे इंसान, देखिए मोतीराम दलबी साहब, अगर ऐसे इंसान के साथ रहा तो फिर हर चीज़ है। और ये चलिए हल्के हाथों से गेंद को खिलाने से नकल गेंद कर दिया। यहाँ पर विलास की बात करेंगे, आज किसी गेंदबाज ने अगर प्रभावित किए ना लेग बाय के रूप में एक रन, और से ये गेंदबाज है विलास। देखिए अभी तक टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 32 रन, तो अभी भी जीत की 33 रन 33। चलिए स्कोर और पहले स्कोर निकालिए, बाद में गेंद कोई बात नहीं, होता है ऐसा। अभी भी देखिए 7 गेंद 12 रनों की जरूरत जो बतौर स्कोरर हैं, क्योंकि अब हम हर टूर्नामेंट में जाते हैं डोंबोली विभाग में, देखिए हमेशा अच्छे काम किए इन्होंने। और ये चलिए लेट स्क्वायर कट खेला था, यहाँ पर नजदीक मामला हो सकता था, लेकिन बड़ी आसानी के साथ सिंगल लेते हुए, सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन इस मंजिल नहीं। 3 ओवर का खेल समाप्त हो गया, 34 रन बनाए, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद जीत की बात करेंगे तो 11 रनों की जरूरत है। चलिए थोड़ा स्पीडअप कीजिए अंपायर। तो चलिए अंपायर थोड़ा सा मुकाबला स्पीडअप कीजिए, वहां पर फील्ड खोल दीजिए। और इसी बीच देखिए नरेश पाटिल सब यहाँ पर देखिए तशरीफ रखते हुए यावत साहेब मंचावर। तागसन संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपल्या खेळाडूंना घेऊन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये थांबायचे। हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक। बघा आगासन संघाच्या कॅप्टनला विनंती असेल करण बेडेकरला की आपल्या पूर्ण टीमला घेऊन आपण सज्ज राहायचे। करण आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचे आपल्याला 12 खेळाडूंना घेऊन। तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। यहाँ पर देखिए 6 गेंद 11 का जरूरत है, मुकाबला रोमांचक मोड पर आ चुका है। क्या यहाँ पर से मोटा गांव टीम से 11 रन बचा सकता है? विकेट की तरफ एक तरफ नजरें घुमाते हैं, एक तरफ देखेंगे तो मोटा गांव टीम ने काफी विकेट्स गंवाए थे। अजित म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलिए मोटा गांव टीम बात करेंगे ना, 7 विकेट गंवाए थे, यहाँ पर विकेट्स काफी हैं और दीवार टीम के लिए फायदेमंद साबित हो सकता है। यहाँ पर देखिए बिन पाइल से बजा घुंघरू एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। रन कैसे भी आए टीम के लिए एक रन काफी अहमियत रखता है। और टीम का स्कोर बात करेंगे, देखिए जाकर पहुंच गया वाइड के हिसाब से सिंगल स्ट्राइक पर बल्लेबाज है रोशन। देखिए अभी भी 10 रनों का जरूरत है, आने वाला 6 गेंद, गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए लेट स्क्वायर कट खेला, यहाँ पर हल्की सी खराब फील्डिंग, जहां सिंगल होना चाहिए था यहाँ पर डबल होता हुआ यहाँ पर से। और नितिन सर इसलिए तो मैं कहता हूं शराब यूं ही बदनाम है, असली नशा तो मोबाइल में है। गेंदबाज यूं ही बदनाम है अगर खराबी फील्डिंग डिपार्टमेंट में हो। फील्डिंग डिपार्टमेंट ये थोड़ा सा आपको मजबूत रखना होगा, नहीं तो मुश्किल बन जाएगा। फाइनल तक पहुंचने से पहले, कहते ना गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 37 रन, लेकिन गेंदबाज फिर से एक बार तैयार है।
इस बार छोटा गेंद और ये देखिए कितना बड़ा गलती हो गया, यानी लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। खराब फील्डिंग, चौका। हेलो। देखिए मुकाबला कैसे करवट बदल रहा है। 4 गेंद के ऊपर 4 का जरूरत है, अभी 3 गेंद 4 का जरूरत है। 3 भी बनाते हैं तो मुकाबला जीत सकते हैं। मुकाबला देखिए विकेट के ऊपर देखा जाए तो मोठागांव टीम ने 7 विकेट गवाए थे और यहाँ पर देखिए 3 विकेट गवाए हैं। तो यहाँ पर देखिए 3 गेंद 4 की जरूरत है, अगर 3 भी बनाते हैं मुकाबला जीतेंगे। 41 रन बनाए हैं। देखिए जीत के लिए 4 की जरूरत है। विकेट की बात करेंगे, विकेट काफी हाथों पर है, तो यहां से देखिए 3 रन है। ये कहना आसान है, करना नहीं आसान रहता है। सेमीफाइनल मुकाबला है, बड़ा मैच। चलिए मुकाबला थोड़ा सा स्पीड अप कीजिए। 3 गेंद 4 की जरूरत है, 3 भी बनाएंगे तो मुकाबला जीतेंगे। क्या कमाल का क्रिकेट से नितिन सर इसलिए कहते ना, हर गम लुटा लो हर गम छुपा लो, और इतना प्यार करो क्रिकेट से। इंसान तो क्या, जानवर भी कहेंगे प्लीज हमें भी क्रिकेट का दीवाना बना लो। इसलिए कभी कभी मैदान में देखिए कुत्ते भी आते हैं, जानते वफादार हैं वो भाई। और ये चलिए लेट कट्स खेला, इस बार गेंद सीधा जलपेश के हाथों पर रहा और जलपेश कहां थ्रो कर लिए। ओहो, ये तो बहुत बड़ा लफड़ा हो गया और ये शायद मुकाबला को देखिए अपने झोली पे डाल दिए हैं। लेकिन जो क्रिकेट नियमों के मुताबिक 1 रन, अगर 2 गेंद के ऊपर 2 विकेट भी जाता है ना, फिर भी मुकाबला जीत जाएंगे। चलिए स्पीड अप कीजिए। यहाँ पर थोड़ा सा मैं कहूँगा हार्ड लगा, लेकिन सिद्धीवाड़ टीम देखिए टी शर्ट देखिए उनके कैसा, चेन्नई सुपर किंग ऑस्ट्रेलिया के जैसे, और काम भी बड़ा अच्छा किया। कहते हैं ना, काम इतनी शान से करो कि सफलता भी शोर मचा दे, और दीवार टीम ने इतनी शान से इस मुकाबला को ले गए आगे तक, और सफलता भी देखिए उनका शोर मचा दिया। और देखिए कितनी बड़ी आसानी के साथ दीवार टीम कमाल का क्रिकेट जीत। डीजे